नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण समीकरण हे टॉपिक पाहत आहोत आणि यापूर्वी आपण आतापर्यंत समीकरणाचे 23 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. तर इथून पुढे आपण थोड्या वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स इथे अजून सुद्धा पाहणार आहोत. तर आज आपण 24 नंबरचे एक्झाम्पल पाहणार आहोत. तर पाहिजे x/5 बरोबर 4/45 ही उदाहरण आहे. या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची. तर या ठिकाणी बघा x च्या छेदामध्ये 5 आलेला आहे. तर 5 ला दुसऱ्या साईडला पाठवावं लागेल जेणेकरून x एकटा पडेल आणि x ची किंमत आपल्याला इथे मिळेल. तर या ठिकाणी बघा हा जो 5 आहे हा x च्या छेदामध्ये छेद इकडे छेद दुसऱ्या साईडला गेल्यानंतर तो अंशामध्ये जात असतो म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. म्हणजे इथे काय मिळणार आहे आपल्याला x बरोबर 5 इकडे गेल्यानंतर 4 ला गुणाकाराच्या स्वरूपात येतील 4 गुणिले 5 आणि छेदामध्ये असेल 45. ठीक आहे. या पद्धतीने या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. 5 आणि 45 दोघांनाही 5 ने निश्चित भाग करतोय तर संक्षिप्त रूप देऊ 5 5 5 9 45 आणि शेवटी काय मिळणार आहे x बरोबर 4/9 ही उत्तर आपल्याला इथे मिळते. अतिशय सोपं एक्झाम्पल होतं. सेम असंच एक्झाम्पल पाहूया इथे 16/12 बरोबर y/27. आता या ठिकाणी बघा चल जे आहे ते उजव्या बाजूला आलेलं आहे. मग चल कुठल्याही बाजूला येऊ द्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. साधारणतः आपली जी मेथड आहे तीच वापरायची. तो जो व्हेरिएबल असणार आहे तो फक्त व्हेरिएबल म्हणजे चल ते एका कुठल्या तरी एका साईडला असायला पाहिजे. मग या साईडला ठेवू आपण उजव्या साईडला. तर यामध्ये छेद 27 येतो दुसऱ्या साईडला आल्यानंतर इकडे गुणाकाराच्या स्वरूपात म्हणजे अंशामध्ये येईल. म्हणजे या पद्धतीने मिळेल आपल्याला 16 गुणिले 27 इकडे आल्यानंतर इथे अंशामध्ये येतील 16 ला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये 16 गुणिले 27 आणि छेदामध्ये इथे 12. या साईडला कोण असणार आहे y असणार. बरोबर आहे. या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो 3 ने 27 आणि 12 ला 3 9 27 होतात आणि 3 चौक 12. ठीक आहे. याच पद्धतीने 16 आणि 4 ला सुद्धा संक्षिप्त रूप देते 4 ने 4 1 4 4 चौक 16 म्हणजे इथे काय राहतं फक्त 4 गुणिले 9 9 चौक 36 होतात. इथे काय मिळेल 36 बरोबर y. बस याची साईड चेंज करून घ्यायची. ठीक आहे. दोघांची साईड जर चेंज केली तर y = काय मिळेल y बरोबर 36. तर अशा पद्धतीने आपल्याला ही किंमत काढायची असते. समीकरणामध्ये तुम्ही साईड चेंज करू शकता. म्हणजे डावी साईड उजव्या साईडला लिहिता येते आणि उजवी डाव्या साईडला या पद्धतीने. ठीक आहे. किमती त्याच राहतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. अगोदर जसे एक्झाम्पल पाहिले त्याच पद्धतीने एक्झाम्पल पाहूयात. 26 नंबरचं एक्झाम्पल पाहिजे 4/y बरोबर 8/2. आता या ठिकाणी हे जे व्हेरिएबल आलेले आहे म्हणजे चल जे आलेले आहे ते छेदाच्या स्वरूपात आलेले आहे, ते छेदामध्ये. ठीक आहे. तर चल कुठेही असू द्या, छेदामध्ये जरी आला असेल तरी त्या छेदाला तुम्हाला अंशात घेऊन जायचंय आणि ते समीकरण सोडवायचंय तरच तुम्हाला त्याची किंमत व्यवस्थित मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा y इथे छेदात आहे, त्याला अंशात घेण्यासाठी दुसऱ्या साईडला पाठवावं लागेल. त्याच वेळेस ते अंशात जाणार कुठे या ठिकाणी जाणार 8 ला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही संख्या मिळेल 4 बरोबर 8 गुणिले y आणि छेदामध्ये हा 2. बरोबर आहे. आता एक काम करू, हे 2 आणि 8 हे सुद्धा इकडे आता दुसऱ्या साईडला पाठवून देऊ जेणेकरून y एकटा राहील आणि y ची किंमत आपल्याला इथे मिळेल. आता हा जो 2 आहे हा कुठे छेदामध्ये दुसऱ्या साईडला गेल्यानंतर गुणाकाराच्या स्वरूपात येईल या पद्धतीने 4 गुणिले 2 आणि इकडे काय असणार आहे 8y. बरोबर आहे. अजून सुद्धा आपल्याला हा 8 दुसऱ्या साईडला पाठवायचा आहे. बरोबर आहे. तसंच याचा गुणाकार सुद्धा करून 4 गुणिले 2 किती होतात 8 होतील आणि हा जो 8 आहे या साईडला आल्यानंतर पुढे येईल छेदामध्ये आला छेदामध्ये आणि इकडे कोण राहणार फक्त y असणार. ठीक आहे. इथे बघा 8 1 म्हणजे इथे काय मिळणार तुम्हाला 1 बरोबर y. दोघांची साईड चेंज करून घ्यायची म्हणजे इथे काय मिळेल y बरोबर 1. अशा पद्धतीने ही
वायची किंमत आपल्याला ते मिळते. सेम उदाहरण 27 नंबरचं. या ठिकाणी सुद्धा बघा जे व्हेरिएबल आहे ते छेदाच्या स्वरूपात छेदामध्ये आलेलं आहे उजव्या बाजूला, पण आपल्याला साधारणतः हे जे चल आहे ते कुठे पाहिजे ते अंशामध्ये. मग त्या ठिकाणी अंशामध्ये येण्यासाठी याला साईड चेंज करावं लागेल. साईड चेंज केल्यानंतरच ते अंशामध्ये जाणार आहे, म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. तर इथे एक्स इथे येतं, दुसऱ्या साईडला गेल्यानंतर इथे 10 तो गुणाकारामध्ये येणार आहे. म्हणजे या पद्धतीने मिळेल 10 गुणिला एक्स, बरोबर आहे. आणि इकडे कोण असणार आहे, इथे छेदामध्ये 5 जसं तसं राहणार आहे आणि इकडे हे 4 अंशामध्ये. आता हे 5 ला पण तिकडे पाठवू आणि 10 ला सुद्धा. त्याच वेळेस आपल्याला एक्स ची किंमत मिळणार आहे. 5 इथे छेदामध्ये दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते अंशात जातील आणि 4 ला गुणाकाराच्या स्वरूपात येतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 10x बरोबर 4 गुणिला 5 या पद्धतीने मिळणार आहे. ठीक आहे. आता इथे 10 हे एक्स ला गुणाकाराच्या स्वरूपात आहे. एक्स ला एकटं पाडावं लागेल कारण एक्स ची किंमत काढायची, म्हणून 10 ला दुसऱ्या साईडला पाठवा. 10 ते गुणाकाराच्या स्वरूपात दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते छेदामध्ये जातील, म्हणजेच भागाकाराच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या ठिकाणी मिळेल आपल्याला एक्स बरोबर 4 गुणिला 5 गुणिला 4 पंच 20 होतील आणि हे छेदामध्ये 10 येईल, बरोबर आहे. या पद्धतीने तर पाहिजे 10 1 10 10 दुनी 20 म्हणजेच एक्स ची किंमत किती मिळते ते 2. तर अशा पद्धतीची जर उदाहरणं आली, जर तुमचा व्हेरिएबल म्हणजे तुमचं जे चल छेदाच्या स्वरूपात असेल त्याला दुसऱ्या साईडला पाठवा, जेणेकरून ते कुठे ते अंशामध्ये जाणार आहे आणि नंतर तुम्ही त्याची किंमत सहजरित्या काढू शकता. आता यानंतर थोडा टाइम आपण चेंज करूया येते. तर या ठिकाणी बघा 28 नंबरचं एक्झाम्पल, या पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत, थोडा चेंज झालेला आहे. तर पाहिजे एक्स वजा 5/91 बरोबर 15/13. आता इथे आपल्याला एक्स ची किंमत काढायची, बरोबर आहे. मग एक्स हे जे चल आहे हे अंशामध्ये आहे, एक्स वजा 5 त्याच्या सोबत, बरोबर आहे. तर अगोदर काय करावं लागेल, अशा वेळेस हा जो छेद आहे हा छेद दुसऱ्या साईडला अगोदर पाठवावा लागेल आपल्याला. ठीक आहे. म्हणजे इथे काय मिळेल एक्स वजा 5 बरोबर 15. आता हे जे 91 हे छेदामध्ये म्हणजे भागाकाराच्या स्वरूपात, दुसऱ्या साईडला गेल्यानंतर गुणाकाराच्या स्वरूपात म्हणजे अंशामध्ये येतील. म्हणजे 15 ला गुणतील, 15 गुणिला 91 आणि छेदात काय असणार आहे 13. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो 13 आणि 91 ला, दोघांना 13 ने निश्चित भाग जातो. 13 1 तो 13, 13 साठी 91, बरोबर आहे. म्हणजे इथे काय मिळणार आहे एक्स वजा 5 बरोबर 15 गुणिला 7, 15 साठी 105 मिळतील आपल्याला इथे. आता या ठिकाणी बघा एक्स ची किंमत काढायची, इथे वजा 5 आहे, हे वजा 5 ला दुसऱ्या साईडला पाठवल्यानंतर फक्त इकडे एक्सच राहणार आहे. त्याच वेळेस एक्स ची किंमत मिळेल, इकडे वजा 5 आहे, इकडे गेल्यानंतर अधिक 5 होईल. म्हणजे इथे काय मिळेल एक्स बरोबर 105 अधिक 5 आणि 105 अधिक 5 किती होणार आहे 110. या पद्धतीने आपल्याला एक्स ची किंमत मिळते. ठीक आहे. सेम असंच काहीतरी एक्झाम्पल 29 नंबरचं पहा. 2x छेदामध्ये 84 बरोबर 17/14. आता या ठिकाणी अगोदर हे जे 84 छेदामध्ये ते अगोदर दुसऱ्या साईडला पाठवून नंतरच एक्सच्या सोबत असलेले 2 दुसऱ्या साईडला आपल्याला पाठवते. तसे सोबतही दोन्हीचे दोन्ही ऍट अ टाइम तुम्ही पाठवू शकता. बघा ही 84 छेदाच्या स्वरूपात तिकडे गेल्यानंतर गुणाकाराच्या स्वरूपात जातील, 17 गुणिले 84 होईल आणि हे दोन्ही ते गुणाकाराच्या स्वरूपात दुसऱ्या साईडला गेल्यानंतर छेदाच्या स्वरूपात येतील. ठीक आहे. डायरेक्ट ही केलं तरी चालेल, काहीच हरकत नाहीये, पण इथे आपण स्टेप बाय स्टेप करू जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं होईल. तर पाहिजे 2x बरोबर 17 गुणिला 84. इथे 84 कुठे जाणार अंशामध्ये गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आणि छेदात 14 जशी ती. ठीक आहे. या ठिकाणी बघा 14 आणि 84 या दोघांनाही 14 ने निश्चित भाग जातोय, निश्चित भाग देऊया. 14 1 14, 14 सकम 84, 14 सकम 84. ठीक आहे. आता याचा गुणाकार करू नका सध्या तरी, कारण की इकडे 2 आल्यानंतर परत 2 आणि 6 यांना निश्चित भाग आपल्याला देता येईल, जेणेकरून इथे कशाला संख्या मोठ्या करायच्या. ठीक आहे. तर 2 ला इकडे पाठवून 2 इथे गुणाकाराच्या स्वरूपात दुसऱ्या साईडला गेल्यानंतर भागाकाराच्या स्वरूपात जातील.
म्हणजे इथे काय मिळेल एक्स बरोबर 17 गुणिला 6 आणि हे दोन इकडे छेदामध्ये येणार आहे. ठीक आहे. परत या ठिकाणी बघा 6 आणि 2 या दोनही संख्यांना 2 ने निश्चित भाग जातोय. संक्षिप्त रूप देऊया आपण. ठीक आहे. बेक बे बेत्री 6. ठीक आहे. शेवटी एक्स बरोबर काय मिळेल 17 गुणिला 3 17 3 51. म्हणजे एक्स ची किंमत किती मिळते आपल्याला इथे 51. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठलेही चल दिलेले असेल तर त्याची किंमत काढायची आहे. यानंतर 30 नंबरचं एक्झाम्पल बघूया. एक्स छेद 3 वजा 5/9 बरोबर 7/9. आता या ठिकाणी बघा इथे हा एक अपूर्णांक आहे 5/9 आणि इकडे पण एक अपूर्णांक आहे 7/9 आणि हे 1/3 आहे. तर अगोदर काय करावं लागेल हा जो अपूर्णांक आहे तो दुसऱ्या साईडला पाठवा. आतापर्यंत कसं आपण एकच संख्या होती पूर्णांक संख्या, पण या ठिकाणी आता अपूर्णांक संख्या सुद्धा येत आहे. तर हा जो पूर्ण अपूर्णांक संख्या येते तो दुसऱ्या साईडला पाठवूया. इकडे वजाच्या स्वरूपात तिकडे गेल्यानंतर तो काय होणार आहे अधिक होणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला x/3 बरोबर 7/9 हे वजा 5/9 दुसऱ्या साईडला गेल्यानंतर अधिक 5/9 होणार आहे. आता कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की अंश आणि छेदाच्या स्वरूपात दुसऱ्या साईडला गेल्यानंतर हे गुणाकारात किंवा भागाकारात जायला पाहिजे. तसं काही होणार नाही, कारण ही एक संख्या आहे अपूर्णांक संख्या, तर ही बेरीज किंवा वजाबाकीच्या स्वरूपामध्ये आणि दुसऱ्या साईडला गेल्यानंतर फक्त तिथं चिन्ह बदलणार आहे. ठीक आहे. कोणाच्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये नाही. ठीक. तर या ठिकाणी बघा आता अगोदर याला सोडून घेऊ नंतरच 3 इकडे पाठवता येईल आपल्याला. अगोदर ही पूर्ण साईड सोडून घेऊयात. तर इथे बघा x/3 जसे कसे राहणार आहे. या ठिकाणी हे दोन अपूर्णांक आहे आणि अपूर्णांकाची बेरीज कशा पद्धतीने करायची हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी बघा दोघांचा छेद समान आहे. ज्यावेळेस छेद समान असतो तर छेद एकदाच न्यायचा असतो आणि अंशामध्ये जे काही संख्या आहे त्यांची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी. आणि इथे बघा 7+5 यांची काय होणार आहे बेरीज होणार आहे. म्हणजे शेवटी काय मिळेल ते आपल्याला आता x/3 बरोबर 7+5 12 12/9. ठीक आहे. आता यानंतर काय करूया हा जो 3 आहे छेदामध्ये हे तर आपण सोडून घेतलेलं आहे. तर या छेदामध्ये 3 आहे ते दुसऱ्या साईडला पाठवून ते छेदामध्ये दुसऱ्या साईडला अंशामध्ये जातील म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. म्हणजे ते काय मिळणार आहे एक्स बरोबर 12 × 3 आणि छेदामध्ये काय असणार आहे 9 जशीच्या तशी राहतील. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण संक्षिप्त करून देऊ शकतो 9 आणि 3 ला 3 ने. तर पाहिजे 3×1 3 3 9. अजून बघा 12 आणि 3 ला या दोघांनाही 3 ने निश्चित भाग जातोय ते संक्षिप्त देता येईल. 3×1 3 3 12 म्हणजे शेवटी x ची किंमत किती मिळते आपल्याला 4 मिळते. तर हे एक्झाम्पल या पद्धतीने आपल्याला इथे सोडवावं लागणार आहे. आता यानंतर 31 नंबरचं एक्झाम्पल पहा. 5x/3 वजा 7x/5 बरोबर 7. आता या ठिकाणी अशा टाईपचं जर उदाहरण आलेलं असेल छेद वेगवेगळे असतील तर अशा वेळेस तुम्ही लसावी घेऊन छेदांचा लसावी घेऊन सुद्धा त्याला सोडू शकता. म्हणजे छेदाचा लसावी घ्यावा लागेल आणि त्या लसावीने पूर्ण समीकरणाला गुणावं लागेल. तशा पद्धतीची सुद्धा उदाहरण आपण पुढे पाहणार आहोत. किंवा इथे दोनच अपूर्णांक आहे सरळ हे अपूर्णांकच आहे 5/3 त्याच्यासोबत एक 7/5 बरोबर आहे. तर ज्यावेळेस दोन अपूर्णांक असतील आणि छेद वेगवेगळा असेल त्यावेळेस आपण तिरपा गुणाकार करून त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करत असतो. मग तेच इथे आपल्याला करायचे तिरपा गुणाकार. ठीक आहे. तर पाहिजे 5x × 5 हे 5×5 25 होतील आणि हा x म्हणजे या पद्धतीने मिळेल आपल्याला 5x × 5 किती होणार आहे 25x. किती होतील 25x मध्ये काय वजाबाकी. ठीक आहे. नंतर या दोघांचा गुणाकार 3 × 7x 7 21 आणि त्याच्यासोबत कोण आहे x आहे. या पद्धतीने तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे. आता छेदाचा गुणाकार छेदामध्ये 3 × 5 3 × 5 किती होणार आहे 5×3 15 या पद्धतीने आपल्याला हा तिरपा गुणाकार मिळणार आहे बरोबर 60. काय केलंय आपण इथे
यांचा तिरपा गुणाकार 5x गुणिला 5 25x होतात आणि 3 गुणिला 7 21x आणि मध्ये कुठलं चिन्ह आहे वजाचं. ठीक आहे. आणि छेदामध्ये दोन्ही छेदाचा गुणाकार 5 3 15 या पद्धतीने. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आता 25x वजा 21x 25 मधून 21 गेल्यानंतर किती राहणार आहे 4x राहतील 4x आणि छेदामध्ये किती आहे 15 आहे आणि इकडे किती आहे 60 आहे. ठीक आहे. आपल्याला x ची किंमत काढायची तर याच्या छेदामध्ये 15 आहे 15ला जर इकडे पाठवलं तर ते अंशामध्ये जातील गुणाकाराच्या स्वरूपात म्हणजे 60 गुणिला 15 या पद्धतीने मिळेल. ते 4x बरोबर 60 गुणिला 15 सोबतच आता हे जे 4 आहे x ला गुणाकाराच्या स्वरूपात आहे बरोबर आहे आणि आपल्याला x ची किंमत काढायची तर 4 ला दुसऱ्या साईडला पाठवावं लागेल. तिथे गुणाकाराच्या स्वरूपात आहे दुसऱ्या साईडला गेल्यानंतर छेदामध्येच म्हणजे भागाकाराच्या स्वरूपामध्ये मिळेल. x बरोबर अंशामध्ये काय 60 गुणिला 15 60 गुणिला 15 आणि हे जे 4 आहे x ला गुणाकाराच्या स्वरूपात आहे दुसऱ्या साईडला गेल्यानंतर छेदामध्ये येतील या पद्धतीने. ठीक आहे. आता या ठिकाणी 60 आणि 4 यांना 4 ने संक्षिप्त रूप जाते तर संक्षिप्त रूप देऊया. ठीक आहे. 4 1 4 आणि 15 चौक 60 होतात म्हणजे ते किती मिळतील 15 जिथे काय राहते फक्त x बरोबर 15 गुणिला 15 आणि 15 गुणिला 15 किती होणार आहे 225. तर या पद्धतीने आपल्याला इथे x ची किंमत किती मिळते 225. यानंतर पाहूया 32 नंबरचं एक्झाम्पल. सेम जसं एक्झाम्पल अगोदर पाहिलं त्याच पद्धतीचे हे उदाहरण आहे. पाहिले 3x छेद 2 वजा 5x छेद 6 बरोबर 2. या ठिकाणी पण छेद वेगवेगळे आहे. तुम्ही छेद सुद्धा समान करू शकता काही हरकत नाही. जर छेद समान करून सोडवायचं म्हटलं तरी ते याला ही जी फक्त ही एकच टर्म आहे एका टर्मला फक्त तुम्हाला अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणावं लागेल आणि छेद किती यायला पाहिजे 6 तर तुम्ही त्याला छेद समान म्हणून त्याला तसं सोडवू शकता. आता एक छेद समान करून सोडूया आपण त्या पद्धतीने. तसं येतं तिरपा गुणाकार अगोदर जसं सोडलं त्याच पद्धतीने सुद्धा सोडू शकतो. तर याचा आपण छेद 6 बनवूया. तर बघा इथे अंशाला आणि छेदाला जर 3 ने जर गुणलं मी तर याचा छेद किती बनणार आहे 6 बनणार आहे. तर काय इथे 3 ने गुणूया 3 ने फक्त एकच टर्म साठी करतोय आपण हे सर्व टर्मला आपल्याला करता येणार नाही. करू शकतो आपण पण इथे छेद वेगळा बनेल परत. ठीक आहे. आणि जर समीकरणालाच एखाद्या संख्येने जर गुणायचं असेल तर पूर्ण समीकरण तर प्रत्येक टर्मला गुणावं लागतं. पण इथे आपण पूर्ण समीकरणाला गुणतोय का नाही स्पेसिफिक एका टर्मलाच एका संख्येने गुणतो पण आहे आणि भागतो पण आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे ती संख्या जर आपण कॅन्सल केली तर तुमचं जे समीकरण आहे ते तुम्हाला जसं तसं मिळतं. ते आपण इथे करू शकतो. ठीक आहे. तर काय ते 3 गुणिला 3x आणि ते बघा 3 गुणिला 2 वजा 5x आणि छेदामध्ये 6 बरोबर 2. बघा या ठिकाणी या टर्मला आपण 3 ने गुणलं सुद्धा आणि इथे भागलं सुद्धा म्हणजे छेदामध्ये लिहिलं आणि अंशामध्ये सुद्धा लिहिलं. तर अंशामध्ये आणि छेदामध्ये असल्यामुळे हे कॅन्सल होणार आणि परत 3x छेद 2 ही टर्म जशीच्या तशी आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणजे सरळ सरळ याला आपण ऍडजस्टमेंट म्हणत असतो. ठीक आहे. ही काय ऍडजस्टमेंट झाली. तर पाहिजे 3 त्रिक 9x आणि छेदामध्ये 3 दोन्ही 6 वजा हे 5x आणि छेदामध्ये किती 6 बरोबर 2. बघा या ठिकाणी दोघांचा छेद समान झालेला आहे. या ठिकाणी आता छेद कसं झालाय समान झालेला आपण छेद समान करू शकतो. ठीक आहे. होत असेल तर आता ज्यावेळेस छेद समान असतात अपूर्णांकाचे छेद एकदाच लिहायचा असतो आणि अंशातील संख्यांची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी आपण करू शकतो. तर पाहिजे तरी ते काय मिळेल 9x वजा 5x आणि छेदामध्ये काय असणार आहे 6 आणि इकडे 2 बरोबर आहे. 9x मधून 5x गेले किती राहणार आहे 4x आणि छेदामध्ये हे 6 आणि इकडे किती असेल 2. या पद्धतीने याला सोडवायचंय. नंतर बघा 4x हे 6 छेदामध्ये दुसऱ्या साईडला गेल्यानंतर गुणाकाराच्या स्वरूपात म्हणजे अंशात मिळेल म्हणजे असं 4x बरोबर
2 गुणिला 6, 2 गुणिला 6. 4 ला दुसऱ्या साईडला पाठवा. इथे गुणाकाराच्या स्वरूपात दुसऱ्या साईडला गेल्यानंतर छेदामध्ये जातील म्हणजे भागाकाराच्या स्वरूपात या पद्धतीने x बरोबर 2 गुणिला 6 आणि छेदामध्ये किती 4. ठीक आहे. तर पाहिजे इथे संक्षिप्त रूप जाते 2 ने. बेक बे बेदुनी 4. परत 6 आणि 2 च्या संदर्भात पण कसं होते बेक बे बेत्रिक 6 म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला 3. तर या पद्धतीने सुद्धा आपण याला सोडवू शकतो. जर तिरपा गुणाकार करायचं म्हटलं तर तसंही आपल्याला इथे करता येईल. म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला. तर बघा तिरपा गुणाकार कसा होईल 3x गुणिला 6 sin त्रिक 18 म्हणजे येईल 18x वजा किती वजा चिन्ह यांचं 5 दुनी 10 10x आणि छेदामध्ये काय या दोघांचा गुणाकार sin दुनी 12 आणि इकडे किती 2 आहे. बरोबर आहे. तर बघा 18x मधून 10x केले किती राहणार आहे 8x आणि छेदामध्ये 12 इकडे 2 आहे. तर हे 12 तिकडे पाठवू म्हणजे काय मिळेल 8x बरोबर 2 गुणिला 12. हे 8 पण इकडे पाठवू. इकडे गुणाकाराच्या स्वरूपात येईल नंतर भागाकाराच्या स्वरूपात जातील म्हणजे x बरोबर 2 गुणिला 12 आणि छेदामध्ये 8. तर इथे संक्षिप्त रूप बघा कसं जातं इथं 4 ने 12 ने 8 ला 4 त्रिक 12 आणि 4 दुनी 8. हे 2 या 2 सोबत कॅन्सल आणि x ची किंमत किती येते 3. म्हणजे तुम्ही एकंदरीत कुठल्याही पद्धतीने सोडवा उत्तर हे सारखंच येणार आहे. उत्तर कसं मिळेल तुम्हाला सारखंच मिळेल. हे 3 पद्धतीने सोडत आहे. 3 पद्धतीने कसं हे एक सांगितलं तुम्हाला याचा छेद समान ठेवू. बरोबर आहे. दोघांचे छेद सारखे दिसतात आपल्याला. नंतर तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता ही एक आणि वेळ पडली तर तुम्ही याचा दोघांचा लसावी याचा छेदाचा आणि त्याने पूर्ण इक्वेशनला गुणायचं त्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता. म्हणजे बघा एकच इक्वेशन हे तुम्ही 3 पद्धतीने ते सोडवू शकता. उत्तर हे सारखंच येणार आहे. तर कसं असणार आहे सारखंच असणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 पर्यंत एक्झाम्पल्स पाहिलेले. ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे याच पद्धतीची उदाहरणं असणार आहेत. फक्त त्यामध्ये छेद वेगवेगळे जसे इथे सांगितले तर त्याच्यामध्ये लसावी वापरून कशा पद्धतीने सोडवायचं असंही सोडवत असेल पण त्याला लसावी पद्धतीने कशा पद्धतीने सोडवायचं हे आपण पाहणार आहोत आणि अजून वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल सुद्धा आपण घेणार आहोत.